तिशे यावे काकुलते वेगे अनावा तो हरी मज दिनाते उद्धरी तुका मने शेषा जागे करा ऋषिकेशा वेगे अनावा तो हरी मज दिनाते उद्धरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोळे शिवा संत मोतीराम महाराज श्री गुरु मारोतराव महाराज आणि आपल्या विदर्भाचं प्राप्त स्मरणीय संत भाईजी महाराज नंबर 2 वैराग्य मूर्तिमंत संत लोटांगणे बाबा यांची सेवा आहे आणि ती सेवा महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये
वाशिम जिल्ह्यामध्ये आणि मंगरुळनाथ तालुक्यामध्ये सुंदर छान वाढू नका आदर्श भाळेगाव या गावामध्ये संयोजक नियोजक व्यवस्थापक मंडळी पट्टी देणारे पंक्ती करणारे सगळ्या धर्माचे बळीराजा शेतकरी अनेक गावातील तरुण नवयुवक मंडळ आणि तमाम सगळ्या लाडक्या बहिणी नंबर 1 निवेदन सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि आपल्या सप्त्याचं वर्ष चौथे कितवे चौथे म्हणून मृदंग बी किती आहेत बघा 1 2 3 आणि तिकडे त्याचे किती झाले 4 आणि माझ्या त्या कंपाऊंड मध्ये साऊंड सुद्धा 4च आणि मग अभंगाचे शरणे किती घेतले 4च लक्षात आलं ना काय काय तुमचा माझा पहिला परिचय आहे या परिसरामध्ये मी आलतो पण आज योग लागले सुयोग लागले तुम्हाला पाहिजे होतं तुम्ही अपेक्षा धरली होती लोण्याची पण गोळा निघाला रुवाचा पत्रिकेवर 7/12 वैराग्यातला हिरा बाबरावजी महाराज तडसे पण प्रसंगानं अडचणीनं आपल्याकडे येऊ लागली शेतीच्या बैनाम्याला किंमत नाही फारफेरला किंमत नाही 7/12ला किंमत नाही पण वैतीला किंमत आहे बरोबर आहे जाऊ द्या पत्रिके वाचून सुना सकाळी 7लाच आपल्या सर्वांचं प्राण मूर्ती लहान पण कार्य मोठं आमचे गोलू बाबा पूर्व बोलू म्हणले बाबा तारीख पाहिजे मी म्हणलं गुरु महाराज ताराव राकडे कोणी टाकाले तुम्ही तर डिपवरच टाकाल्या नाही बरं आहे का चॅनल बदलू बरं आहे ना चांगलं झालं म्हणले बाबा अडचण आहे 2-3 मिनिट गेले की ज्यांची सेवा होती प्रमार्थस्नी आणि आमच्या कुटुंबावर प्रेम करणारे आम्ही पूर्ण तमाम कुटुंब प्रेम देणारे आमचे बाबूराव महाराज तडसे त्यांचा फोन आला म्हणले बाबा अडचण आहे जावं लागतं यस म्हणलं बरं पुढे मी म्हणलं भजन 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 भजनाला भजने कोण आहे मी एकलं येऊन काय करू का हरभरे कापू हा सांगा ना म्हणले बाबा तसं काही नाही संगीत रत्न गायन गंधर्व आमच्या हिंगोली जिल्ह्याची तोप भजन्यातला आणि वारकऱ्यातला बिबट्या वाघ म्हणजे आमचे बालासाहेब देसरेगाव मी म्हणलं एकटे येऊन काय करतील नाही म्हणले त्याच्याच बरोबरचे आमचे पांडुरंग महाराज नौकेकर तेही चांगल्या पद्धतीने नंबर 1 किती भाग्य बघा ना बर 2 आणि 3 येऊन काय करतात वाजवाय पाहिजे ना हा लख 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 करायला हा काय मृदंगे बेस्ट आहे छान दोन्ही बी सुंदर हा आणि चांगल्या पद्धतीने मलाही वाटलं कार्यक्रम लहान आहे काय की नामामने देवान घरचे घरी जेवा अहो लईच कार्यक्रम भारी झाली लोटांगण मोकळं पटांगण काय वातावरण आहे हो वा चांगल्या पद्धतीनं बर महाराज एवढं वातावरण विदर्भामध्ये का जमतंय त्याचं एक कारण आहे सगळ्या वारकऱ्याची सगळ्या हिंदूची सगळ्या बळीराजा शेतकऱ्याची आणि तमाम महाराष्ट्राच्या मातीमध्ये विदर्भाच्या जन्माला आलेल्या माणसाचं आजुळच विदर्भ आहे
आजूळ काय विदर्भ आहे. म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचं आजूळ काय कोंढण्यपूर. हे कुठे आहे विदर्भात. बरोबर आहे का चूक आहे बघा ना. चला बर नंबर 2 या परिसरामध्ये आमचे निवर्ती भाऊ वक्ते मारुती बाबा कुरेकर. चला आता शासन कलेक्टर तहसीलदार साहेब आणि देशाचे पंतप्रधान त्यांचं वाक्य आज रनिंग मध्ये आणि आचरणामध्ये आणावं लागायले. म्हणजे आमचे तुकडोजीदास महाराज बघा ना. ते ना एक करायचं गावाला यायचं आणि अगोदर गाव झाडायचं. पुन्हा मंदिरामध्ये बसायचं आणि पुन्हा म्हणायचं या कीर्तनला. पुन्हा राष्ट्रीय संत तुकडोजीदास महाराज बघा. आणि त्या नंबर 2 पायावर पाय देऊन आपल्या परिसरातलं या सर्कल मधलं आमचे भैयाजी महाराज लोटांगणे बाबा यांची सेवा आहे. आणि त्याच्यामध्ये जसं वेलीला आधार लाकडाचा लागतो, कुटुंबाला आधार कुटुंब प्रमुखाचा लागतो, बाईला आधार पतीचा लागतो, गुरुला आधार शिष्याला आधार गुरुचा लागतो. तसं या सप्त्याला लय मोठा आधार आहे. काही माणसं काही पुरुष आणि महापुरुष दिग्गज सर्वांच्या परिचयात आधारस्तंभ माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे साहेब बघा ना. कासारुळीकर काय तोप आहे. मी म्हणलं एवढं कसं व्हायले चांगल्या पद्धतीनं. आणि पुन्हा मन मोठं करून आमचे रामरावजी पाटील त्याचा माझा आता पहिला परिचय झाला. गोलू महाराजांना खातं ओपन चांगलं केलं, गडबडीत केलं. हा मला चांगला माणूस भेटला रामराव भाऊ तुम्ही चांगल्या पद्धतीनं. हा रूप बी चांगलंय आणि दानशूर मन बी चांगलंय. बघा ना का कोणाला मळमळ कराले का. हा करीत असलं इकडी इकडी इकडी. हा ऐका म्हणून मी अभंग लय सोपा घेतला. किती चरणाचा अभंग आहे. चारच चरणाचा अभंग आहे. बर काकड्याच्या प्रसंगातला अभंग आहे. या अभंगाद्वारे या अभंगामधून आणि अभंगाच्या भूमिकेतून तुकोबराया साधकाला जीवाला वारकऱ्याला हिंदूला आणि तमाम तरुणांना आणि जेवढे माणसं आलेत तमाम विदर्भातला आणि स्त्री असो पुरुष असो देवाकडे जाण्याचे मार्ग सांगायलेत, रस्ते सांगायलेत, वाट सांगायलेत. काय सांगायलेत. देव भेटण्यासाठी, देव कळण्यासाठी, देव बोलण्यासाठी आणि देव घरी येण्यासाठी पर्याय सांगितले. काय पर्याय सांगितले तुम्हाला साधं शब्द सांगतो लक्षात येण्यासाठी. औषध घ्यावं पण स्वतंत्र घेता येत नाही. त्याला सल्ला डॉक्टरचा लागतो. औषध मेडिकल आहे, मेडिकलवर आहे, दाम खिशात आहे, पण सल्ला कोणाचा लागत आहे. सल्ला कुणाचा. सल्ला कुणाचा नाही. आवाज खाली येऊ का. कुणाचा. डॉक्टरचा. बघा ना आता तुम्हाला मंत्र्याकडे जायचंय पण सल्ला आमच्या रामराव भाऊचा. 2 कीर्तन कर ना देवाचं नाव घ्यायचंय पण प्रायव्हेट घेता येत नाही. हरी
आमच्या बालसाहेबानं प्रमाण अपेक्षेच्या पुढे दिलं. प्रमाण म्हणलं, प्रमाण बसलं आणि बरोबर भेट आलं. बघा ना, उत्तर बघा. चला आता तुम्हाला औषध डॉक्टरच्या माध्यमातून, देवाचं नाव संताच्या माध्यमातून. समुद्रात पाणी पुष्कळ आहे, पण ते आकाशातून आलं पाहिजे, मेघातून आलं पाहिजे. हा, मग आता तुमचा परिसर चांगला आहे. हे पहा, ज्या माणसाने, ज्या तरुणानं आणि प्रत्येक माणसानं भैयाजी बाबाला पाहिलं, लोटांगणे बाबाला पाहिलं, आज हा समाज ह्या दोन्ही संतानं आमच्या गोलू महाराजाकडे पाहलाय. बघा, पाहलाय का नाही? नाही, बरोबर आहे का चूक आहे? बघा ना, ही वस्तुस्थिती आहे. चला आता एवढं झालं, आता एवढं बोललो ना तर दुवत तुकोबराया सांगतात, तुम्हाला देवाकडे जायचंय ना, हे 4 रस्त्यानं जा. नंबर 1 मोतीराम महाराज, नंबर 2 मारोतराव महाराज, भैयाजी महाराज, बघा ना, आणि पुन्हा लोटांगणे बाबा, आणि पुन्हा आमचे गुलूज महाराज. बघा, सगळ्याच्या माध्यमातून जा. असं म्हणणं वेगळं, तेच महाराज. मी म्हणत नाही. अभंगाचं पहिलं चरण गरुडाची पायी, वस्तूच सांगलो ना, मला असं वाटलंय की आज मी आवाज बरोबर करा काय येऊ तिकडं विठाला मला असं वाटणं झालंय मी फाळे गावात उभा आहे.
तुम्हाला खरं इमानदारीनं सांगू, गावाची शपथ, असं वाटायलंय मी आळंदीला ईश्वर शांती केंद्रावर उभा आहे. बघा वातावरण, काय वेळेस लई मोठा मांडव आणि मध्ये 5च पांडव. बघा ना काय वातावरण बनलं. चला, अभंगाचं पहिलं चरण क्लिअर झालं. गरुडाचे पायी ठेवी येळोयेळा डोई, हे अभंगाचं चरण आहे. आता आजच्या कीर्तनाला कसं झालं, बॉल कमी आणि रन जास्त काढायचे. एका तासात बसवायचे, काम कमी दाम जास्त. कधी बघा. हा, आता उत्तर बघा. अभंगाचं चरण, महाराज तुम्ही एवढे मोठे आणि तुम्ही देवाकड जाण्यासाठी गरुडाचं का माध्यम सांगितलं, त्याचं एक कारण आहे. यपा, तुम्हाला साधा प्रश्न सांगतो, ऊसात साखर आहे का साखरत ऊस आहे? बोला. ऊसात साखर आहे. कीर्तन कळालं ना? का साखरत ऊस आहे? नाही, ऊसात साखर आहे. एका भजन्यानं 10-5 माणसं घरला नेली. 10-5 वजन लागत आहे घरी. घरी गेल्यावर पाय टाकल्यावर तांब्या, पाणी, आसन आणि एका सेकंदामध्ये निवेदन लावायला. बळेवीन शक्ती बोलू नये. भजन्या एक गेला नाही, 10-5 भजने घेऊन गेला. बाईनं बघितलं, मायो म्हणली. सप्त्याकडे गेलं आमचं पोलसट आणि 1 डझन माणसं घेऊन आले. मायो, ते म्हणला काळजी करू नको, माणसं जेवणार नाहीत. माणसं जेवलेत पंक्तीला फुल. बर, फक्त माणसाला चहाच कर. काय कर? चहा कर. आता साखर नव्हती ना, चहाला 2 लागतात. साखर, पत्ती आणि पाणी, ह्या 2 गोष्टी लागतात. एक म्हणला साखर आहे, पत्ती नाही. पत्ती साखर आहे, पाणी नाही. चहा होईल? चहा होईल का? होईलच नाही. पत्ताच नाही. याला प्रमाण आहे. एका विना एक एका विना पाक, या 3 गोष्टी लागतात. चहा करायला 3 गोष्टी लागतात. ती म्हणली सगळं पण साखर नाही. हे म्हणला ऊसाची लावगण चालू आहे. 1 कर, 10-5 ऊस आण, त्याचे तुकडे कर नाबदा आणि टाक भगुन्यात आणि टाक पाणी द्यायची. ऊसात काय? ऊसात साखर आहे, पण ऊस भगुन्यात टाकून जमतंय का? नाही. ते ऊस कारखान्यात गेला पाहिजे. माझं बोलणं कळालं? पोलवर लाईट आहे डिपूत, पण ती लाईट पर्यायानं तिचं व्होल्टेज, तिचं पॉवर बल्बापर्यंत कमी झालं पाहिजे. आणि डिपूतली डायरेक्ट लाईट जर बल्बात टाकली, बल्ब राहू शकत नाही. तसं देवाकडे तुम्हाला डायरेक्ट जाऊ शकत नाही. त्याला पर्याय लागतात. भयाजी बाबा, लोटांगणे बाबा, ज्ञानोबराया, तुकोबराया, मोतीराम महाराज, ज्ञानेश्वरी, गाता, हरिपाठ आणि धूप आरती आणि हे कीर्तन. हे बघा ना प्रत्येकाचं. हे बरोबर आहे का माझं? नाही तुम्हाला बोलवलंय का नाही? माझं कळालंय का नाही बोलणं? उत्तर बघा. मग महाराज म्हणले 1 गरुडाचे पायी.
ठेवी वेळोवेळा डोई. बघा ना, डोई म्हणजे मस्तक. ठेवा देवाच्या पायावर. विठाला आता मलाही वाटलं, सुरुवातीला मी आलो, मी म्हणलं वा इथं काय असं, सगळं पटांगणच दिसाले. उगं 10-5 माणसं होते उभे. मी म्हणलं इथं काल आणलं सर गुरु महाराजानं मला, असं वाटलं. आता जेवण केलं डॉक्टर साहेबाच्यात, 2 मिनिटात जावं वाटलं. पण इथं आल्यावर मागील परिहार पुढे नाहीशे. आतमध्ये गेलो, भैयाजी बाबाचं आणि लोटांगणे बाबाचं दर्शन घेतलं की 5 नारळ पाणी पिले की ताकद आली. आणि तुम्हाला पाहिलं ना, भाग गेला शीन गेला. म्हणून एक करा, हे पहा, हे मंदिर, हा जागा आणि हे परिसर चांगल्या पद्धतीनं कष्टातून, प्रयत्नातून आणि मेहनतीतून इथं कण आणि पैसा जर दिला आणि 4 वर्षामध्ये हे पहा इथपर्यंत तुम्ही सप्त्यात आलेत, तर एक तप होईपर्यंत मस्त मंदिर, छान सभा मंडप हे फार होण्याचं गरज आहे. आता काही माणसं म्हणतील आज आमच्या विदर्भामध्ये आणि आपल्या मंडपामध्ये असे काही दानशूर माणसं आहेत, एक बेसमेंट पासून कळसापर्यंत एकला मंदिर बांधू शकतात, मंडप एकला देऊ शकतात. पण एकल्या देण्यामुळे जे वातावरण आहे, जी भावना आहे, बसत नाही. म्हणून सगळ्याचा लागतंय. आता प्रमाण आहे, एकट्याचा नव्हे. बघा ना, आता तू 2 मिनिटात सांगू, तुम्ही घरी जेवा व्यक्त आणि पंक्तीमध्ये जेवा, ते जेवणाचा काही आनंद वेगळा आहे. म्हणून चांगल्या पद्धतीनं जर केलं, आणि मी नेहमी सांगत असतो, 4 ठिकाणचं माणसानं फुकट खाऊ नये. आत्या 1, बहीण 2, मुलगी 3, आणि इथं भैयाजी महाराज लोटांगण बाबा, इथं फुकट खायचं नाही. आलेल्या माणसानं पट्टी दिली पाहिजे, काम केलं पाहिजे, विना घेतला पाहिजे, पात्र उचलले पाहिजे, स्वयंपाक करू लागला पाहिजे, हे सगळं नियोजन लावलं पाहिजे. एखादा माणूस आला, पंक्तीवाले करालेत हाना, 12 वाजता घे डबा, होय बाथरूमला. पोटच पिळून येते. झालं असं का झालं, त्याचं एक कारण आहे. याला प्रमाण आहे माझ्याकडे, साखरी वाचून आणि खाणे अनुचित वेतन. वेतन म्हणजे पैसा, फुकट खाचा नाही. म्हणून तुम्हाला एक सांगायलो, आपल्या माजी मंत्री, सहकार मंत्री आणि रामभाऊ गोलू महाराज, आणि तुम्हाला लय मोठ्याची कृपा आहे. म्हणून मला एक म्हणायचंय, इथं चांगलं झालं पाहिजे, आणि हे कोणाच्याही हातात नाही, हे तुमच्या हातात आहे. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात, या पा गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. डोई म्हणजे मस्तक, म्हणजे हे कपाळ, हे हेड. बर, महाराज गरुडाच्या पायावर ठेवायले, आणि ठेवून गरुडाला काय म्हणतात मी म्हणत नाही.
आपण जवळजवळ 9:15 आणि 9:30 सीमेवर आलो. अभंगाचं दुसरं चरण. एक तर गरुडाच्या पायावर मस्तक ठेवा 1, पुन्हा पुन्हा ठेवा 2, आणि ते ठेवून काय म्हणा, आपली समस्या, आपलं धरणं, आपलं आंदोलन, आपला जे मोर्चा आणि आपली जी मागणी आहे ना, ती एकच मागणी आहे की गरुडा आमची एक विनंती आहे, भैयाजी महाराज आमची एक विनंती आहे, लोटांगणे बाबा आमची एक विनंती आहे. काय विनंती आहे? एक आहे, वेगी आणावा तो हरी, म्हणजे देवाला ताबडतोब आणा एपा, आणि मज दिना ते उद्धरी. बघा ना, ह्या माझा दिनाचा उद्धार करा, हे अभंगाचं पहिल्या चरणाचा सरळ अर्थ आहे. सरळच. काही लोक म्हणले महाराज हे आम्हाला काही मेळ लागा ना तुमचा, तुम्ही अभंग सोपा घेतला, इतके लांबून आलेत, एवढा मंडप केला. त्याचं एक कारण आहे, जे काम साहेबांना होईना ते काम ड्रायव्हरनं होतात. वाक्य लिहून घ्या माझं बोलणं. साहेब जर गाडीमध्ये बसले आणि परिचय जर नसल, एखादा माणूस म्हणते ड्रायव्हरला धरतय, हे बा एक कर भैया, साहेब गाडीत बसले ना, ह्या लेटर पीडवर सही घे. जाऊ शकत नाही, ते कामच होते. बर महाराज होतय ना, प्रश्नच नाही, काम झाले. मला एवढं म्हणायचं नाही, आज काही आपल्या देशामध्ये काही माणसं आहेत, त्या माणसं काहीच करीत नाही. त्याला 2 लाख पगार आहे एका माणसाला, आणि त्यानं फक्त एकच करायचं, साहेब कोण्या कार्याला चालेल आणि कार्य काय आहे ते बघायचं, आणि त्या पद्धतीनं साहेबाला ड्रेस द्यायचा. नेमकं काय बोलायचंय ते सांगून टाकायचं, त्याचं कामच नाही. जसं जे काम साहेबानं होईना ते काम ड्रायव्हर करू शकते. हे झालं म्हणून महाराज म्हणतात, एक आहे गरुडाचे पायी, नाही नाही वेगी आणावा तो हरी, आणि मज दिना ते उद्धरी. बघा ना, एवढं झालं. बरं महाराज, ड्रायव्हरनं गाडी भाग सोडली, देव मधी गेले. बर, ड्रायव्हरनं आमचा परिचय झाला नाही, मग देव मधी गेले. मधी गेल्यावर आता देव कोणाच्या ताब्यात? बघा ना, कोणी असो, आता मी एखादा महाराज जर तारीख देईना गेला तर तुम्ही संपर्क महाराजनीला बोला, महाराज ऐकतयच, ताकदच नाही झाला. आता एवढा देव, काही माणसं म्हणले असं कसं? 2 मिनिटात ऐका. राजा रामचंद्र प्रभू वनवासाला गेले, त्याच्या मागचा इतिहास बघा. देवाच्या बापाला सुद्धा देवाच्या माईचं ऐकावंच लागतंय, आणि देवाला सुद्धा देवाच्या बायकोचं ऐकावंच लागतंय. रामचंद्र प्रभू हरण मारण्यासाठी गेले, पण कुणाच्या म्हणण्यावर? सीतामाईच्या. रामाला वनवासाला कुणाच्या मनावर पाठविलं? कैकेयीच्या. बघा, आहे का नाही? हे खरं आहे का नाही? तुम्हाला कळालं का नाही? तद्वत महाराज म्हणतात, जर गरुड गाडी बाहेर सोडली, ड्रायव्हर बाहेर बसला, आणि साहेब जर मध्ये गेले आणि देव जर मध्ये बसला, तर तुम्ही एक करा. काय करा? गरुड सोडून, ड्रायव्हर सोडून, मग कुणाची विनंती करा. मी म्हणत नाही. अभंगाचं 3रं चरण.
मांग दोन. महाराज म्हणले गरुडानं जर ड्रायव्हरनं काम झालं नाही मग आई साहेबाच्या हातात जा. बर, काही माणसं म्हणले महाराज एवढा देव, मग देवाचे पाये लक्ष्मीच्या हातात का? सांगा ना, साधा प्रश्न आहे. पाय लक्ष्मीच्या हाती, त्याचं एक कारण आहे. कुणी असो, या पाहता आम्ही महाराष्ट्रात पाय फिरतो, आम्हाला कधीच घरी म्हणाय जमत नाही की फाळेगावची भाजी लई चांगली झाली. जमतच नाही म्हणाय, लबाड नाही. हा म्हणलं हो घरचं कसं गोड लागल, नाही जर म्हणली कोणी असो. आमचं म्हणलं ना तुम्हाला हसू येते, तुम्हाला म्हणलं की राग येते. म्हणून आमचं कसं आहे, आम्ही जेऱ्यात टाकतो, आमच्यावर घेतो आणि दणका तुम्हाला देतो. याला म्हणतात डाव. याला काय म्हणतात? आमच्या महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात त्याला? डाव. म्हणजे आपल्यावर घ्यायचं आणि दुसऱ्यावर बोलायचं. कसं? 2 मिनिटात ऐका. तुम्ही सुज्ञ माणसं आहेत. वकील जबाबदारी आपल्यावर घेतो आणि आरोपीला मुक्त सोडतो. बोलणं कळालं ना? जबाबदारी कोण घेत आहे? वकील. आणि मुक्त कोण होत आहे? आरोपी. तसं आमचं कसं आहे, आम्ही बोलतो आमच्यावर आणि दणका तुम्हाला. कधी बघा, शक्य आहे का? होऊ शकत नाही. बरं, महाराज म्हणले मग देवाचे पाय देवानं हातात का दिले? त्याचं एक कारण आहे, कधी लक्षात ठेवा. हा, मग त्या आई साहेबाला अभिमान झाला रूपाचा. हा, काही माणसाला रूपाचा अभिमान होतोय. या पहा, माणसाला पद असावं आणि पदाचा अभिमान नसावा. माणसाकडे पैसा असावा आणि पैशाचा अहंकार नसावा. कीर्तन कळालं? ज्ञान असावं आणि त्या ज्ञानाची अभिमान नसावा. ज्ञान गिळोनी गावा गोविंद बघा ना, असं मोकळं असावं. मग आई साहेबाला राग आला आणि त्यावेळेस देवानं जे साधं रूप आहे बघा, आता भैयाजी महाराजाकडे बघा एक, आणि आपल्या लोटांगणे बाबाकडे बघा, त्याचा फेटा, त्याचे शर्ट, त्याचं धोतर तुम्ही उगं बघा. हा, आता मी फेटा बांधला बघा ना, आम्हाला चांगल्या पद्धतीने राहावं वाटतं बघा ना. पण तुकाराम महाराज म्हणतात असं नाही, साधक जे आहे ना, साधकाची दशा उदास असावी. एवढं तुम्हाला सांगत नाही. आता लोटांगणे बाबाचं पहा, आज माणसं रेल्वेत चालेत, एसटीत चालेत बघा ना, दिंडीत चालेत. पण लोटांगण बामणाचा महाराजांचा इतिहास असा आहे की महाराज लुळत पंढरपूरला गेले. बरोबर आहे? बरोबर आहे ना? बघा, आज एक विना घ्यायला माणसं कटाळायलेत. पण बाबाचं आयुष्य गेलं लोटांगणे बाबाचं उभेच. बरोबर आहे का चूक आहे? ही वस्तुस्थिती का अतिशोक्ती आहे? बोला. ही हो ना महाराज, सोपं नाही. याला दुसरं प्रमाण आहे बघा, भक्त आईशे जाना जे देही उदास. बघा ना, हे भक्ताचे लक्षण असतात.
चला आपलं कीर्तन कुठं चाललंय. महाराज म्हणतात उदास पाहिजे. आता माणसं असे नाहीत. आता कोण्याही माणसाला वाटायला चांगलं राहावं. बघा ना, आता या माणसाने एक केलं, लोकांत पाहिला नाही, एकांत पाहिला. आता आम्हाला काय वाटतंय, लोकांत असावा, एकांत नग. पण या लोकांनी एकांत, तुका म्हणे आम्हा एकांताचा आणि ब्रह्मी ब्रह्म रस शेऊ सदा, एकांतामध्ये भजन केलं. म्हणून तुम्हाला एक सांगायलो सगळ्याला, कोणाचं नाव न घेता इथं आलेले माणसं सगळ्याला विनंती आहे, दानशूर मोकळ्या मनानं पट्टी दिली पाहिजे. आणि माझं 62 वर्ष वय, कमीत कमी मजा देखत मंदिराचं काम झालं पाहिजे. बरोबर आहे का चूक आहे? मोकळ्या मना खनाखन. महाराज म्हणले पैसा कमविला न खर्च केला पाहिजे. आम्ही जगामध्ये माणसं पैसेवान लय बगळ बघितली. माणूस मनानं मोठा असावा का धनानं? मनानं माणूस दानशूर पाहिजे. धनानं काय करायचं? बघा ना, आता काही माणसं पंढरपूरच्या सोहळ्यात जातात, झाकून मुरमुरे खातात. तिसरं म्हणते सखाराम काय करालास? काय नाही, जप करारो, मुरमुरे खालाच की रा, मुरमुरे खालाच की. चिकट माणसं नको, तोंडशे गोडन हातशे जड. कधी बघा. म्हणून तुम्हाला तुमच्या विदर्भाला माफी मागून बोलू, जबाबदारी सोडून. आजच नाही, या देवाची कृपा आहे, संताची कृपा आहे, आणि माफी मागून बोलू. हे 2-3 एक खोके चलायलेत. याच्यातून मी बचलोय, या खोक्यातून. नाही तर साधा सुद्धा माणूस महाराज जर असायलाय तर फाशी घेऊनच मरत होता. मी बेसरम आहे म्हणून जमले, लबान नाही. हे पहा, विदर्भाला शासनचं सुद्धा वरदास्त आहे. पहिली वाढ विदर्भाला असते. इकडं पाऊस आणि धुई आमच्या इकडे फुलाचा धिंगाणा. बघा ना. आणि इकडे जे महाराज मंडळी आहेत ना, साधं भजन आणि समाज सुधारला. बघा, तुकडोदास महाराजाचं खंजेरी भजन महाराजानं म्हणायचं, येड्या देव कसा पाव मन नाही भावन देवा मला मन नाही भावन देवा मला मन नाही भावन देवा मला
कुणाचं आहे? तुकडोदास महाराजाचं. आणि आता 2 मिनिटात ऐका, आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये आता राष्ट्रीय संत कशाला म्हणतात? राष्ट्रीय संत, संत वेगळे आणि राष्ट्रीय संत वेगळे. तुकडोदास महाराज कोण होते? राष्ट्रीय संत. आता राष्ट्रीय संत कशाला म्हणतात ऐका. परभणी जिल्हा आणि परभणी तालुका, गावाचं नाव तट्टू जवळा आणि बाबाचं तिथं कार्यक्रम ठेवला. बाबाला नांदेडहून बसायचं आणि परभणीला उतरायचं आणि परभणीहून तुकडोदास महाराज त्या गावामध्ये जायचे. महाराज रेल्वेला येणं आणि रेल्वे निघून जाणं. तेवढ्या टायमामध्ये बाबानं बघितलं, गाडी गेली, बाबा स्टेशन मध्ये गेले, स्टेशन मास्तरकडे, आणि त्याला पत्रिका दाखवली. या पहा, त्या काळात सुविधा नव्हती फोनची. ते म्हणले, बा माझा कार्यक्रम असा आहे, मला पुढे जायचंय. त्यावेळेस स्टेशन मास्तरनं एक इंजिन आणि एक डबा बाबासाठी दिला आणि त्या गावाला बाबा बरोबर गेटला उतरले. आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये त्या एकाच गावाला जिथं बाबाचं स्टेज होतं तिथं त्या गावाला समाधी. त्या गावाचं नाव तटूजवळ. तुम्ही त्या गावाला गेलेली आणि मी लबाड बोलणारा माणूस नाही, तुम्ही त्या गावाला जाऊ शकता. नसल त्या गावाला फोन लावा. ही गोष्ट लबाड असेल, आजचं कीर्तन फुकट, आणि गोष्ट खरी निघाली, गाडीचा हप्ता भरा. माझं जे असतंय ना हे पा चांगलं असतंय, कधीही लक्षात ठेवा. आणि तुम्हाला 2 मिनिटात सांगायलो, मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडिया हे प्रत्येकानं खिशात ठेवायचं, मनात आणायचं नाही, गावात आणायचं नाही, आणि आपल्या खेड्यामध्ये जमायचं नाही. महाराज म्हणले कसं? हे परमार्थ असा ओरिजिनल झाला. हे पा, वारकरी संप्रदाय म्हणजे समुद्र आहे. माझं बोलणं कळालं ना? कसं सगळा समाज आणि सगळे बांधव एका इशारामध्ये पाहिजे. 2 मिनिटात दुसरा आहे का आता. लातूर जिल्हा, निलंगा तालुका, बालकुंदा गावाचं नाव, 10,000 लोकसंख्येचं गाव, आणि 10,000 लोकसंख्येच्या गावात काल्याच्या कीर्तनला मुस्लिमाच्या बाईचा सत्कार माझ्या हाताने झाला. मी सरपंचाला, पोलीस पाटलाला विचारलं, म्हणलं भाऊसाहेब 10,000 लोकसंख्येचं गाव आहे, समाज हजारो जमला आणि मुस्लिमाच्या बाईचा सत्कार कसा केला तुम्ही? त्याने योग्य उत्तर दिलं. म्हणले 2.5 महिने भक्ती विजय ग्रंथ चालला, चहा, कॉफी, दूध त्या बाईनं 5 पैसे न घेता सगळ्या समाजाला पाजविलं. जातीचा विचार करू नका, कधी विचार का. हा, कृती बघायची. सबके लिए खुला है, सबके लिए खुला है, मंदिर ये हमारा, आओ कोई भी पढ़ती, आओ कोई भी दर्दी, सबके लिए खुला है, मंदिर ये हमारा. यार म्हणून आमच्या अण्णानं प्रमाण 2 दिले. एक हिंदी दिलं आणि नंबर 2चं यारे यारे लहान थोर. मला 2 मिनिटात सांगा, मुस्लिम समाज मस्जिद म्हणतंय आणि आपण काय म्हणतो? मंदिर. एका विचारात लागलं पाहिजे. आणि वाक्य लिहून घ्या. भाळेगावचा नंबर 1चा पहिला सुखी, ज्याला पडलं की झोप लागती ना, ते नंबर 1चा सुखी. कधी बघा, पडणं आणि झोप लागणं. उठा की
काही माणसाला गोळ्या घेतल्या तरी झोप लागत नाही, लबाड नाही, फिरतच राहिले. त्याचं लक्षच मोटर लावली का नाही की म्हशी पाणी पिल्या का नाही, त्याचं लक्षच स्थिर नाही. हा कधी बघा. नंबर 2 सांगितलं या पा, सगळे हसणं सोपं आहे, रडणं अवघड आहे. हा आज एखाद्याची गाडी जर स्लिप झाली, एखादा माणूस पडला, सगळे हसत नाका बुकी घालावून हसालास. हा हे पा, कोण्याही माणसानं उडा घाट कोपरला. मी सह्याद्रीच्या बातम्यावर ऐकलं, गाडी स्लिप झाली आणि 2 माणसं दगावली. माझं बोलणं कळालं ना. तो कोण रडत आहे? 51 रुपये बक्षीस, नेट घेऊन जा, रडा. रडू येतंय का? येतंय का रडू? नाही रेड. हसणं येतंय. हा रडा. रपा रडणं अवघड आहे, हसणं सोपं आहे. बाया म्हणत्या आम्हाला काय सबसिडी आहे का काय माय, आमचे बोळगच ना झाले. बाया नाही रडा कधी बघा. आणि त्याच्यातल्या त्यात गड्यापेक्षा बाईचं पाणी लईच वरी. गड्यानं 300 फूट बोर घेऊ द्या, नुसतं धुपण, नुसतं धुप. हा बाईनं बघणं आणि म्हणणं आणि डोळ्याला पाणी खळकून येते. बघा तुम्ही, बाया बघावं. आणि दुसऱ्याची सोयरी जाऊ लढायला, ते स्त्री म्हणते माय पारू निघाली म्हणे. हो माय काय नवल हा, 300 फूट बोर घेऊन धुपण निघाले. हा म्हणणं लढणं संघच. हा लोक म्हणतात इकडे कसं आहे, तुम्हाला काहीच म्हणे ना, मंडपातल्या सोडून आणि बाहेरल्या धरून. माझं बोलणं कळालं ना. आपलं कीर्तन कुठं चाललंय? 9:45 वाजायलेत. हा पाय लक्ष्मीच्या हाती, तिशी यावे काकुलती. 2 मिनिटात ऐका. ते काम, जे काम साहेबानं होईना ते साहेबाची बाई करू शकते. कधी बघा, हे नाव आहे का नाही बघा त्या ठिकाणी. आता डॉक्टरला इंजेक्शन द्यायचं कळत आहे, टेरामॅसिन द्यायचंय का कोणचं द्यायचंय, नेरोबिन द्यायचंय. मला इंग्लिश सुद्धा येते, ते डॉक्टरच आहेत ना दोघं बी. कधी बघा तुम्ही, झटपट द्यायची का अनाचिन द्यायची सगळं कळत आहे. पण डॉक्टरनं किती कष्ट केले, किती प्रयत्न केले, आणि डॉक्टर साहेबाच्या पत्नीनं काहीच करण्याची गरज नाही. डॉक्टर म्हणलं की डॉक्टरीनं आलीच. न लगती सायात. आता मी महाराज आहे, माझ्या बायकोला हरिपाठ बी पाठ नाही. बाया म्हणते आता माय महाराजी नाही. आणि दसमी जशी पातीचे कांदे काढती. बघा ना, सरपंच म्हणलं की ओळखून घ्या. हा आमदार म्हणलं की आलंच. आपलं कीर्तन कुठं चाललंय? एका गावाला लाईटच नाही, माणूस गेला आणि इकडे भांडे तिकडे करू लागला. बाईनं पक्क ओळखीलं, बाबा एवढे काम करलेत म्हणजे बाबाचं काहीतरी काम आहे. हे पा, जे माणसं मोकळे हसतात ते माणसं मोकळे असतात. हा आणि जे माणसं मनातले मनात हसतात ना, ते खुनशी कपटी असतात. कधी लक्षात ठेवा. सुगंधा परी दळवळावा, ही जाण त्या जीवनाचा प्रारंभ ओळखावा. बिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा.
बसणारे माणसाला विनंती आहे, तुम्हाला जर गोड वाटलं मोकळ्या मनानं टाळी वाजवी जा. हा उग लक्ष्मी आपली सामान ठेवली आकोला गाडीत बसली आणि उठ 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 उठ. कधी बघा हा मोकळ्या मनानं टाळी वाजवली पाहिजे. जे माणूस मांडी घालून बसतय टाळी वाजवतय आणि मोकळं हसत आहे त्याला बीपी डायबिटीस शुगर नाही. बरोबर आहे डॉक्टर? तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? तुम्ही 2 डॉक्टर आहेत माझ्या समोर. हा लोक म्हणतात हे असं कसं म्हणाले डॉक्टर साहेब तुम्हाला लबाड नाही. अण्णाला विचारा आमच्या श्रीगावकरांना, मला वाचता येतंय मला लिहिता येत नाही. डॉक्टर साहेब मला पैसे घेता येते पैसे देता येत नाही. इतका येडा माणूस आहे मी. लबाड नाही. आज सही मला कोणी करा म्हणा लाख रुपये द्या सही करीत नाही. पोराला बोलितो कशावर करायचे ते बघ आणि कर म्हणलं तरच करतो. इतका साधा माणूस आहे. पण येत काही नाही. पण एकही दिवस रिकामा नाही. रगड दुकान चालतंय. लबाड नाही. माझं 62 वर्ष वय आणखी 3 कीर्तन उभारून करतो. कसं बसू वाटेल टक टक दिसत येईल. आहे का? आपलं कीर्तन कुठं चाललंय? पाय लक्ष्मीच्या हाती. इथं कीर्तन चाललंय. बर पायच का दिले? इथं आपला फाटा फुटलाय. आई साहेबाला रूपाचा अभिमान आलता म्हणून देवानं एक केलं. आई साहेबापेक्षा सुंदर रूप धरलं. बघा ना राजस सुकुमार देवानं रूप लय सुंदर धरलं म्हणून आई साहेबाचा रागच गेला. खाली मान घातली. बघा ना. आणि आई साहेबांनी एक केलं. सर्वस्वे करोनी सेवा अभिमान सांडोनी पांडवा. पाय धुवाच्या दैवा पात्र झाली. बघा ना. आणि मग त्या आई साहेबानं काय केलं? पाय लक्ष्मीच्या हाती. बघा ना असे आई साहेबानं पायच हात्या घेतले. इथं कीर्तन आलं. मग तिशी यावे काकुलती. त्या आई साहेबाला सांगा. बर इथपर्यंत झालं ना? हो महाराज. शहाणी बाई मालक जर आराम करू लागले तर बोलत नाही. माझं बोलणं कळलं का? आणि साधी बाई उडबी म्हणत नाही आणि भांडी आपटिल्याशिवाय राहत नाही. कधी लक्षात ठेवा. हे लय उरपाट खेळ आहे. मग आई साहेबाने एक केलं. आई साहेबाला उठा म्हणाय ना. पाय तर लक्ष्मीच्या हातात आहेत. हो महाराज आहेत. मग आता उठा म्हणायचं कसं करावं? तुम्ही चरण काय म्हणालेत? वेगी आणावा तो हरी. बघा ना. मज दिना ते उद्धरी एवढं म्हणालेत. गंमत एक आहे की देवाला बायका एक नाही 2 नाहीत. कधी लक्षात ठेवा. याला प्रमाण आले काकड्यामध्ये. बाईला 16,000 रे. बघा ना. भीमात्री एक त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोकाशी 4 भुजा त्याशी बायला 16,000 रे. मग महाराज ते 16,000 बायकाचे नाव घेण्यापेक्षा 2-4 महाराजाचे नाव सांगा बायकाचे. झाले 9:45 वाजायलीत.
माणसं तरासून गेलीत. हा, हे माणसं सगळे घरी पोहोचले पाहिजे तळहातातल्या फोडासारखे, आणि घरी गेल्यात झोप लागली पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगायलो, गावातले 7 कीर्तन ऐका आणि या ठिकाणचं 1 कीर्तन ऐका. 7 कीर्तनाची बरोबर आपल्या इथल्या एका कीर्तनाची होती. कसं या चांगलं झालं, ज्या माणसाला बसाय जागा देणार एसटी मध्ये, पण बघा ना आपल्या दानशूर माणसानं ही जागा भैयाजी महाराजाला आणि लोटांगणे बाबाला किती गुंठे दिले? 5 गुंठे. हा, त्याच नाव विश्वनाथराव. बघा ना, त्याला मी पाहिलं. हा, मी बोलणारा माणूस नाही. ज्यावेळेस गोलू महाराजांना दिंडी पंढरपूरला आणली आणि बस स्टँड नवीन इकडं झालं, त्यावेळेस त्या पालामध्ये माझं कीर्तन झालं. बाबाचा चेहरा, उंची, अंगावरली कपडे. हा, काही माणसं बुटकी असतात पण मनानं लय मोठे असतात. काही माणसं लय उंच असतात पण लयच बुटकी. हा, दानामध्ये काही लबाड नाही. हे असं सोपं नसतंय. हा, पण बाबानं चांगल्या पद्धतीनं दिलं. छान. मग एक करा, ज्या माणसानं जागा दिली ना, आता इथं चांगलं मंदिर होण्याचं हे प्रत्येकाच्या त्या ठिकाणी असणार सहकार्यानं झालं पाहिजे. एक. आणि आता बायाही काही रिकाम्या राहिल्या नाहीत. हा, तुमच्या इकडे पडायलेत का आम्हाला माहित नाही. आमच्या इकडे महिन्याला 1500. तुमच्या इकडे बी आहे का? आज आले का? जमलं, चांगलं झालं. ह्या चांगल्या कामाला आले. हा, चांगल्या कामाला आले ना, आजच आले आणि आजच माझं कीर्तन. नक्की दक्षिणा देऊन पाया पडतात. नाही, बरोबर आहे हो, चांगल्या पद्धतीनं. नाही, छान झालं. हा, गोलू महाराजांना नंबर 1 खातं ओपन केलं. हा, मला वाटलं काय होतं, शरण कुठं झालंय? पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे का कुलती. बर, काय म्हणायचंय? वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. ते चरण बोलायचे. बरं, गरुडाचे पायी ठेवी वेळो येळा डोई. त्याला काय म्हणायचे? वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. महाराज, ड्रायव्हर गेला, गरुड गेला, आता पत्नी गेली, मग देव मधी आले. आणि मधी आल्यावर 2 मिनिटात सांगा, एक सजीव गादी आणि एक निर्जीव गादी. आपण जे आता हे सजीव आहे का निर्जीव? निर्जीव आहे, बरोबर आहे ना. आणि साप सजीव आहे. बघा ना, साप सजीव आहे. 2 मिनिटात ऐका. हे पहा, एक दिवस असा आहे, माणूस जर कुत्र दिसलं, हाड हाड म्हणतंय का नाही बघा. आणि एक दिवस असा येतोय, त्या कुत्र्याच्याच पाया पडावं लागतं. तुमच्याकडे पडते तो भाग नाही, कुंकड बी पडतात. सट्टीच्या दिवशी पडतात ना, खरं आहे का? या बा, एक दिवस असा आहे, साप जर निघाला तर माणसं काठी घेऊन येतात. आणि एक दिवस असा आहे महाराज, साप जर निघाला त्याला दूध पाजून पाया पडतात नागपंचमीला. कधी बघा. हा, 2 मिनिटं. मग महाराज म्हणले, एक ते साप आहे, हे सजीव आहे. आणि देव सापावर शेण करू लागले का? हे शीतळ आहे, थंड आहे. म्हणजे एसी, फॅन आणि कूलर लावायची गरज नाही. हा, नसेल तर साप कुणीही बघा, हात लावून कसा होतोय ते. हा, तुम्हाला नसेल तर सापाला हात लावून बघा. माणसं म्हणते सर्कलही काय ना, गांजा वळडाय काय. हा, सापाला हात लावून बघा म्हणाले म्हणजे. आणि चावला तर हे जिम्मेदार आहे का? त्याचं एक कारण आहे, काही वस्तू थंड आहेत, काही वस्तू गरम आहेत. कधी बघा, हे शास्त्र आहे. आता आपले पाय गरम असाय पाहिजे, डोकं थंड असाय पाहिजे आणि पोट नरम असाय पाहिजे. आपलं कसं आहे, डोसकं गरम, पोट निबर आणि पाय कडक, वाकणारच नाही. हा, कधी उरपाट आहे आपलं. नाताच्या घरची उलटी खून, पाण्याला लागली मोठी ताण. कोण्याही माणसानं उठून सांगा उरपाट आहे का नाही. नसल 2 मिनिटात तुम्ही, रामराव भाऊ तुमचा माझा आता नवीन परिचय, दोन्ही डॉक्टरला सांगायलो, आपल्या भाडे गावामध्ये गाडी आणल्यावर लोक येतात बघायला का गाडीहून पडल्यावर? बोला, गाडीहून पडल्यावर रिकामे हाताने येत नाही. बिस्किट, सफरचंद. हा, कधी बघा
हे खरं आहे का खोट आहे? हा, कधी बाई मालकाला खाऊ लागल्यावर खाऊ घालीत नाही. हा, माणसांना वाढ मायो आणि बाहेर वसा झालाय का काय माय बोटलं की मागायले मायो. कधी बघा उरपाट आहे कधी बी. आता साप चावला तर माणूस मरत आहे. साप बघितलं तर माणसं काट्या घेऊन पळतात. ते तुकोब बराया आजच्या अभंगात 4थ्या शरणामध्ये काय म्हणाले? तुका माने मदना
4 चौथं चरण आहे. आणि जवळ आपला टाइम जे आहे ते टाइम आहे आपला 8 ते 10. कधी लक्षात ठेवा. उत्तर बघा. हां, आणि आपल्या पत्रिकेवर लिहिलंय ना, हे पा मी लहान होतो 8 वर्षाचा वडिलाबरोबर. एका पत्रिकेवर आपल्या लग्नाच्या पत्रिकेवर लिहितात बघा, सहकुटुंब सपरिवार वधूवरा शिवून शुभ आशीर्वाद द्यावा. लिहितोत ना आपण, लिहितोत ना. मला 2च मिनिटाचं उत्तर द्या, माझी वेळ संपली. तर एक तरी माणूस असं कोणीतरी ह्याचं योगदान अंमलात आणतंय का, हे राबवित आहे का पत्रिकेवर लिहिलेलं. एक समाज आहे. हां, हे खोकेत म्हणून त्या ठिकाणी जरा आवृत्त बोलावं लागले. हां, आमच्या लहानपणी आमच्या पालम तालुक्यामध्ये एका चाटोरी गावाला लग्न झालतं. तर 40 एकर जमीन लागली होती. 40 एकर लग्न होतं घिसडी समाजाचं. पाल म्हशी कोंबडे संघच. हा, पत्रिकेवर लिहिले सहकुटुंब सपरिवार वधूवरा शिवून शुभ आशीर्वाद द्यावा. ते एकच समाज आज बी करतोय बघा ना. वेळ आणि समय न कळे येडगळ बुद्धी. म्हणून आपला जे टाइम आहे वेळ अभावे. आता हे कसं असतंय, आम्हाला प्रवास पाणी जागरण आराम हे महत्वाचं आहे प्रत्येकाला. आता 2-3 डॉक्टर उपलब्ध आहेत म्हणण्याची गरज नाही. मग आता तुका म्हणे शेषा एक करा की सुवाज घ्या. आणि शेषानं जर सुवाज घेतला आणि देव जर जागे झाले, तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. बघा ना, देवाला जाग करा असे संत महात्मे देवाला म्हणतात. पहिले ड्रायव्हरला म्हणले, नंतर आई साहेबाला म्हणले आणि शेवट शेषाला म्हणले. तसं तुम्ही संत भैयाजी बाबा, लोटांगणे बाबा, ज्ञानोबराया तुकोबराया आदी करून सगळेच याला तुम्ही विनंती करा. आणि 4 वर्ष झाले कार्यक्रम चालायला. किती वर्ष झालं? 4. माझी एकच विनंती आहे वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि आमच्या वैयक्तिक मतानं, हा कार्यक्रम पडला नाही पाहिजे, मोडला नाही पाहिजे, हा अडथळा आला नाही पाहिजे. मी नेहमी सांगत असतो. आणि हे कार्यक्रम त्याचा वेणू गेला गगनावरी. म्हणजे असाच उत्तरोत्तर चांगला झाला पाहिजे कार्यक्रम. हे पहा, वातावरण चांगलं आहे. एकतर पौष महिना आहे, उद्या एकादशी आहे, दशमी आहे, पुन्हा बारस आहे. सगळ्या पर्व काळ बघून कार्यक्रमाचं नियोजन लावलंय. आणि सगळ्याला आर्थिक दृष्टी मजबूत आहे. सोयाबीन कापस सगळे रगड घरात तेच. हा, आखाडातले जून मधले हे कार्यक्रम वेगळे. म्हणून चांगलं तिथी योग पाहून कार्यक्रम केलाय. हे कार्यक्रम असाच चालू द्या ही तुम्हाला सगळ्याला विनंती. साधन साध्याची प्राप्ती होईपर्यंत, जेवण तृप्ती होईपर्यंत, वाटणं चालावं गाव मिळेपर्यंत आणि भजन करावं देव मिळेपर्यंत. कधी लक्षात ठेवा. म्हणून झालेली सेवा मोतीराम महाराज, श्री गुरु मारोतराव महाराज, भैयाजी बाबा आणि लोटांगणे बाबा आणि वडीलधारी तुम्ही मंडळी. हा, आणि तरुण मंडळीची चांगली साथ आहे. कधी बघा, हे पहा, तरुण उभे आहेत म्हणून मी उभा आहे. तुम्हाला 2 मिनिटात सांगू. या पहा, सगळे माणसं तुम्ही मजाकडे या. मजासाठी जीव देणारा माणूस कोण आहे? कोणही हातवरी करा. महाराज तुमच्यासाठी मी मरतो म्हणून करा, हातवरी करा. करू शकत नाही. 2 मिनिटात आहे का. एक आहे की आपल्या तुमच्या माझ्यासाठी आणि आपल्या मातीसाठी एक माणूस असा आहे, त्याचं नाव आहे जवान, म्हणजे मिलिटरी मॅन. बघा ना, ते देशासाठी आणि आपल्या मातीसाठी जीव देणारी माणसं तयार आहेत काही. कधी बघा. म्हणून एकच, हा, हे कार्यक्रम पडू देऊ नका, मोडू देऊ नका. चांगल्या पद्धतीनं असाच चालू द्या. माळी घाला, गंध लिया आणि निर्विष्णी बना. बस. हा, वतावल तितकं माळी घाला. म्हणून झालेली सेवा सगळ्याच्या चरणी समर्पण. ठोब्बा रुक्माई माऊलीचं भजन सेवेला पूर्ण विठोबा रुक्माई.